14 जुलै रोजी कोकण रेल्वेच्या विन्हेरे स्थानकादरम्यान दरड कोसळल्याने रेल्वे सेवा तब्बल 18 तासांपासून ठप्प आहे। यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या चिपळूण, खेड आणि रत्नागिरी स्थानकात अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत। तरी यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने एसटी बसची सेवा सुरू केली आहे। त्यामुळे नागरिक आता एसटी बसने मुंबईकडे रवाना होत आहेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे अधिक हाल होऊ नयेत म्हणून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत। यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस, मंगळुरू सेंट्रल एक्सप्रेस, जनशताब्दी सुपरफास्ट आणि वंदे भारत या गाड्यांचा समावेश आहे। तर एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस, कोचुवेली पोरबंदर एक्सप्रेस आणि एर्नाकुलम अजमेर एक्सप्रेस या गाड्या पुणे मार्गे फिरवण्यात आल्या आहेत। सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।